हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गावाकडे नेमकं काय घडतंय बघायचं आहे, मात्र त्याआधी मणिपूरमधली एक बातमी समोर येते। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्याची माहिती ही देण्यात आली आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। मणिपूरमधली ही याघडीची अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा राज्यपालांकडे सोपवला आहे। त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव देखील दिला, त्यामुळे राष्ट्रपती राजवट ही मणिपूरमध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे। मणिपूरमध्ये काय राजकीय उलथापालथी होत आहेत का ते देखील बघणं गरजेचं आहे। मात्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील बिरेन सिंग यांनी राज्यपालांकडे केली आहे। मणिपूरमधली आघाडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल। मणिपूरमध्ये मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे मणिपूरमध्ये काही हालचाली घडतायत का आता राजकीयता बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। राज्यातील राजकीय हालचाली देखील मोठ्या प्रमाणात तिथे घडत असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्याच अनुषंगाने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा हा राज्यपालांकडे दिलेला राजीनामा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। आता पुढे नेमकं काय घडतंय हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। शिवाय राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी असा प्रस्ताव देखील त्यांनी राज्यपालांकडे दिला आहे, त्यामुळे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत ते आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। या राजीनाम्याचं कारण अजूनही समोर आलं नाहीये, मात्र काही वेळातच नेमकं काय कारण आहे ते देखील समजणार असल्याची माहिती समोर येते। गृह मंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव देखील त्यांनी मांडल्याचं कळतंय, त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट ही मणिपूरमध्ये लागतेय का याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागून आहे। 2 वर्षांपासून आपण बघतोय मणिपूरमध्ये हिंसाचाराचे अनेक प्रकार घडत होते आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता मणिपूरमधील खरं तर मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला आहे आपल्या पदाचा, त्यामुळे आता मणिपूरमध्ये काय घडतंय ते बघायला लागेल। त्यांनी आजच अमित शहा यांची देखील भेट घेतली होती। राजीनामा सुपूर्द करण्याआधी त्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। वारंवार काँग्रेसकडून देखील मणिपूरमधला हा मुद्दा उचलून धरला जात होता आणि त्याच अनुषंगाने आजचा हा राजीनामा अतिशय काही सांगून जात आहे। अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या मणिपूरमध्ये घडतायत। राष्ट्रपती राजवट लागू होते का याकडे सर्वांचं लक्ष आहे।